भिवंडी इमारत दुर्घटनेतील बचाव कार्य थांबवलं. दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश. मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना दिले निर्देश. मंत्रालयातील कॅन्टीनमधील अस्वच्छतेवरून मुंबई उच्च न्यायालयाकडून एफडीएची कान उघडली. हॉटेलचे परवाने निलंबित करण्याची कारवाई मागे घेण्याचे कोर्टाचे एफडीएला निर्देश. छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावरील कारवाई. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भोवण्याची शक्यता. आयुक्त आणि अतिक्रमण निर्मूलन अधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश. निदा खानला आश्रय दिल्याचा मतीन पटेलवर होता आरोप. बंधू अशोक खरातचा शिर्डी पोलिसांनी घेतला ताबा. समता पतसंस्थेतील बनावट खात्यांबाबत दाखल गुन्ह्यांच्या तपासासाठी घेतला ताबा. अयोध्येच्या राम मंदिरातील दान चोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांचं आंदोलन. संसद भवनाच्या बाहेर साधूच्या वेशात बसून नोंदवला निषेध. पोलिसांवर जी दगडफेक करण्यात आली आहे ती भाजपच्याच गुंडांनी करण्यात आलेली आहे. भाजपच्याच गुंडांनी केलेली. आंदोलक विद्यार्थ्याने दिल्ली पोलिसांवर दगडफेक केल्याच्या आरोपांना अभिजित दिपकेचं प्रत्युत्तर. जे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होते. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान दगडफेकीविषयी मंत्री चंद्रकांत पाटलांचा अजब दावा. खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्यानं नदी शेजारच्या एकतानगर भागात पाणी. अनेक घरांमध्ये पाणी आल्यामुळे मोठं नुकसान. हिमाचल प्रदेशच्या अनेक भागात मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी रस्ते बंद तर दरडी कोसळल्याच्या घटना. एक मुलगी ही पुरात वाहून गेल्याची माहिती. बातम्या काही पावसाच्या आपल्याला बघायच्यात. गडचिरोलीतून बातमी आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी सुद्धा पूरस्थिती अजून कायम आहे. भामरागड तालुक्याच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा संपूर्ण जगाशी संपर्क तुटलाय. तेलंगणातील धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी असेल किंवा प्राणहिता आणि इंद्रावती नद्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. जिल्ह्यातील 20पेक्षा अधिक मार्ग अजून सुद्धा बंद आहेत. अनेक गावांचा संपर्क खंडित झालाय. माझ्या मागे आपण बघू शकता ही गोदावरी नदी आहे. नाशिकमधून उगम पावणारी. महाराष्ट्रातला तिचा शेवटचा हा प्रवास सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरून होतो. 35 किलोमीटर अंतरपर्यंत वाहणारी गोदावरी नदी. या ठिकाणी गोदावरीचं 2 किलोमीटर रुंदीचं संपूर्ण पात्र काठोकाठ भरलेलं आहे. या ठिकाणी तेलंगणाच्या श्रीपाद एलंपल्ली आणि कडेम धरणातून सोडण्यात आलेलं पाणी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. अनेक ठिकाणी शेतीमध्ये गोदावरीच्या पुराचं पाणी गेलेलं आहे. मात्र या काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्राणहिता इंद्रावती या 2 नद्यांनाही पूर आलेला आहे. कारण गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे प्राणहिता नदीलाही पूर आला आहे. त्यामुळे प्राणहिता इंद्रावती या 2 नदी काठावरील गावांनाही प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज पाऊस थांबला असला तरी भामरागडचा पूर अजून ओसरलेला नाही. भामरागड 3 दिवस झाले जगापासून अलिप्त आहे. संपर्क तुटलेला आहे. भामरागड तालुक्याचा पर्लकोटा नदीवरील मोठा पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि पर्लकोटा नदीचं पाणी गावात शिरल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. काल जिल्हा प्रशासनाने 700 पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, गडचिरोली. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि आपला महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज आहे. ज्या अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती त्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला आहे. बीडमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. बीडमध्ये विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार यांना तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीनं रंगेहात पकडलंय. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीला आधी लखमावार उपस्थित होते. या
बैठकीनंतर घरी परतताच ही कारवाई त्यांच्यावर करण्यात आली। राहत्या घरी झालेल्या या कारवाईमुळे बीडच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। दरम्यान या कारवाईनंतर एसीबीनं लखमावार यांच्या नांदेडमधील निवासस्थानी सुद्धा छापेमारी केली। लाचखोर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार हे मूळ नांदेडचे आहेत। नांदेड शहरातील आनंदनगर भागामध्ये लखमावार यांचं निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा छापेमारी करण्यात आली आहे। यानंतर बातमी आहे मुंबईमधली। दक्षिण मुंबईतल्या प्रसिद्ध मिठाईवाल्याकडून ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। मिठाईवाला तिवारी ब्रदर्स या दुकानामध्ये एका ग्राहकानं खरेदी केलेल्या काजू कतलीमध्ये चक्क स्टेपलरची पिन आढळलेली आहे। ग्राहकानं दुकानातील कर्मचाऱ्यांसमोर बॉक्स उघडून पाहण्यास सांगितलं। त्यावेळी खरेदी केलेल्या काजू कतलीमध्ये ही स्टेपलची पिन सापडली आहे। त्यामुळे ग्राहकानं संताप व्यक्त केला आणि जाब विचारला। त्याचबरोबर त्यांच्याच कर्मचाऱ्यासोबत मिठाईच्या कॅन्टीनची पाहणी केली। त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छता त्या ठिकाणी दिसली। त्यानंतर संबंधित ग्राहकानं या संदर्भात FDA कडे तक्रार केली आहे। त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यावर या प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। पुढील 7 ते 8 तास अति मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। संपूर्ण जिल्हाभर 200 मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे, तर घाटमाथ्यावर 500 मिलीमीटर पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात। अशातच मुंबईहून NDRFचं एक पथक सुद्धा नाशिकमध्ये रवाना झालं आहे, कारण या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडेल आणि येणाऱ्या 7 ते 8 तासांमध्ये हा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। अशातच कोयना धरणातून 24 तासात तिसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। रात्री 10 वाजता धरणाचे सर्व दरवाजे 3 फुटांपर्यंत उघडले जाणार आहेत। त्यामुळे धरणातून 17,585 प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रामध्ये सुरू केला जाणार आहे। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। सातारा, सांगली जिल्ह्यातील कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। महायुतीमधील पक्षप्रवेशावरून भाजप शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। शिवसेनेचे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून अलिखित करार मोडल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केलेला आहे। याला प्रत्युत्तर देताना पालिका निवडणुकीमध्ये भाजपने सुद्धा शिवसैनिकांना पक्षात घेतल्याची आठवण शिवसेनेनं करून दिली आहे। त्यामुळे दोन्ही पक्षातील पक्षप्रवेशाचं राजकारण पुन्हा तापलंय। पण त्या कल्याणपूर्वमध्येच नाही, आता पण काही युतीमध्ये काही अलिखित करार असतो। तो करार होता आमचा की बाबा शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकारी ही भाजपाने घ्यायचे नाही आणि भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे शिवसेनेने घ्यायचे नाही, असा एक अलिखित करार होता। तो करार आता काल पाहिलं आपण की लांडगे साहेब असतील किंवा आमदार मोरे साहेब असतील यांनी तोडलेलं आहे। हे यांना सांगूनही त्यांनी परत परत केलेलं आहे। याची सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्यांनी हे असं करून आम्हाला एक संधी दिलेली आहे। तुम्ही आमचे एक घ्याल, आम्ही तुमचे 4 घेणार आता। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अजित, काय सांगाल? KDMC मध्ये पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद दिसतोय, नेमकं काय घडतंय? जेव्हा पालिका निवडणुका होत्या त्यावेळी पक्षप्रवेशाची सुरुवात ही याच कल्याण डोंबिवलीमधून झाली होती। ती नंतर संपूर्ण राज्यभर भाजपनं, विशेष करून त्यानंतर शिवसेनेनं राज्यभर पक्षप्रवेशाची मालिका सुरू ठेवली होती आणि तो वाद थेट दिल्लीपर्यंत गेला होता। यानंतर दोन्ही पक्षांची समन्वय समिती जे आहेत त्यांच्या बैठका झाल्या होत्या। पण असं असताना देखील आता पुन्हा एकदा हा वाद जो आहे तो पुन्हा उफाळून आलेला आहे। भाजप आणि शिवसेनेच्या अंतर्गत जे वाद आहेत, विशेष करून कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भागामध्ये, जिथं शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये आलबेल नाहीये हे अनेकदा स्पष्ट झालेलं आहे। त्यात जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक होती त्यामध्ये अलिखित महायुती यांची होती, पण एकमेकांच्या विरोधामध्ये ते लढले होते।
बरोबर अंतर्गत आहे. पद्धतीने. आणि याच पार्श्वभूमीवरती ज्यावेळेस आता पुन्हा एकदा भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही त्यांच्या नेत्यांनी, म्हणून शिवसेनेत प्रवेश केलाय आणि ही वादाची ठिणगी आता पुन्हा राज्यभर पेटणार असं दिसतंय. खरं आहे एकंदरीत अजित. भाजप आणि शिवसेनेमध्ये आलबेल नाहीये, यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतंय. बरोबर आहे अजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.